नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं आपलं लाडकं चॅनल स्टडीफाय प्रिपरेशन या चॅनलवर मनापासून स्वागत करतो. हा चॅनल आहे आपलं स्टडीफाय प्रिपरेशन MPSC UPSC एक क्रांती जी बदल घडवेल. सध्याला क्रांतीची खूप गरज आहे मित्रांनो. आपण पाहत आहोत की जिकडे तिकडे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे, पेपर फुटीचं वातावरण आहे. त्यातच आयोगानं एक असा डिसिजन घेतला होता, तो सगळ्या मुलांसाठी फार त्रासदायक होता. तो होता म्हणजे परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या, कम्प्युटर माध्यमातून CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट घ्यायची होती. पण तो आता 2027 पर्यंत पुढे ढकललेला आहे आयोगाने निर्णय. आज आपण आता तुम्ही इथे स्क्रीन पाहू शकत असाल तर याच्यावर आपण गट क या पूर्व परीक्षेच्या संदर्भात पूर्व तसेच मुख्य या दोन्ही संदर्भात आपण त्याचा सिलेबस संपूर्ण मार्गदर्शन पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण संपूर्ण अभ्यासक्रम पाहणार आहोत. पूर्व मुख्याच्या त्याची रणनीती काय असावी तो पाहणार आहोत. त्याच्यानंतर परीक्षेचा दिनांक काय आहे, कारण तारखा चेंज झाल्यात मित्रांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. आपण अधिकृत असं आयोगाचं हे काय म्हणतो आपण परिपत्रक आणलेलं आहे, कारण माहिती विश्वसनीय आहे आणि वेळेचं व्यवस्थापन टाइम मॅनेजमेंट कसं करायचं हे करायचं आहे. तर तुम्ही या चॅनलला जर पहिल्यांदा येत असाल तर प्लीज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. हा आपल्या चॅनलचा लोगो आहे, स्टडीफाय प्रे MPSC UPSC. माझं नाव अभिजित आहे आणि आपण एक क्रांती घडत आहोत जी 100% बदल घडवणारच आहे. तर स्टडीफाय प्रे MPSC UPSC या चॅनलला तुम्हाला लाईक करायचं आहे. तर आपण आता सगळ्यात पहिलं परीक्षेच्या ज्या तारखा बदलल्या आहेत त्या पाहूया. हे आयोगाचं ऑफिशियल नोटिफिकेशन आहे 16 जुलै या दिवशीचं. तर आपण आता पाहणार आहोत. तर आयोगाने अगोदर काय म्हणलं होतं की ज्या परीक्षेच्या तारखा होत्या त्या बदललेल्या आहेत. जी संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठीची, मी ते हायलाइटर घेऊन घेतो म्हणजे जेणेकरून तुमच्या सहज लक्षात येईल. जी काही गट क संयुक्त पूर्व परीक्षा होती ती आता बदलून 27 सप्टेंबर रोजी होणार होती आयोगाकडून. तर ती बदलून आता 25 ऑक्टोबर इथे दिसत असेल तर 25 ऑक्टोबर या दिवशी होणार आहे. आणि गट कच ही जी काही मुख्य परीक्षा होती ती मात्र 27 डिसेंबरला होणार आहे. 27 डिसेंबर या तारखेला होणार आहे. तर तुमच्याकडे वेळेचं नियोजन हे फार महत्वाचं असणार आहे, कारण विचार जर केला तर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर मोजून आपल्याकडे 2 महिने एवढा कालावधी आहे. 2 मंथ्स, 2 महिने एवढाच कालावधी आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या मध्ये. तर आपल्याला ती गोष्ट फार महत्वाची असणार आहे आपल्या पूर्व आणि मुख्यचे नियोजन करतात. कारण आज आपण पाहतो जुलै महिना चालू आहे, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. तर आपल्याला असे 4 महिने भेटतील आपल्याला प्री साठी, 4 मंथ्स फॉर प्री, आणि मुख्यला 2. तर या 2 महिन्यामध्ये आपल्याला खूप काही करायला लागणार आहे. आणि एक घटक असा होता, जी तारीख होती ती सध्या तारीख आपली आयोगाकडून बदललेली आहे. फॉर्म भरण्याची अर्ज सादर करण्याची तारीख ही 31 जुलै पर्यंत करण्यात आलेली आहे. पहिले ही 11 का 12 जुलै अशीच काहीतरी होती, आता ती 31 जुलै पर्यंत केलेली आहे. हा घटक सुद्धा तुम्हाला माहित असायला हवा. तर आपण आता पुढे जाऊया. हे खाली आता OMR पद्धतीनेच होणार आहे, ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. 37 जिल्हा केंद्रांवर होणार आहे. प्रचलित जी काही आपली OMR होती, गोला भरायची टेक्निक, त्याच्यानेच होणार आहे. नंतर त्याच्यानंतर हॉल तिकीट वगैरे येईल, ते तुम्ही यथावकाश आपल्या ID मध्ये जाऊन काढून घ्यायचं आहे आणि परीक्षेला जाताना एकदम सिरियसली जायचं आहे. तर हे आयोगाचं नोटिफिकेशन होतं. ह्या ज्या काही बदललेल्या तारखा होत्या, पहिली आपली 27 सप्टेंबर रोजी पूर्व परीक्षा होणार होती, त्याऐवजी सुधारित दिनांक 25 ऑक्टोबर या रोजी होणार आहे. आणि मुख्य आहे आपले 27 डिसेंबरला. तर मोजून 2 महिन्याचा कालावधी आहे आपल्याला मुख्य परीक्षेचा. हा 2 महिन्याचा कालावधी आहे तो मुख्य या परीक्षेसाठी आहे. आणि पूर्व परीक्षेसाठी आता इथून 4 महिने उरलेले आहेत. तर आपल्याला त्याचं व्यवस्थित नियोजन सुद्धा करायचं आहे. तर आता आपण वेळ न घालवता सिलेबसला पाहूया. तर आपण आता सिलेबस पाहूया. गट ब आणि गट क चा सेम सिलेबस आहे. तर पूर्व परीक्षा ही 100 मार्कांची सगळ्यांना माहित आहे. मुख्य परीक्षा ही 400 मार्काची एकूण 2 पेपर आहेत. आणि गट क ला मुलाखत नाहीये, त्याच्यासाठी 300 मार्काची वेगळी स्वतंत्र मुलाखत फक्त मोटर वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदासाठीच आहे. तर आता गट आणि गट वचा पूर्वचा सिलेबस सारखाच आहे. प्रश्नांची संख्या 100 असणार आहे. गुण एकूण 100. दर्जा हा पदवीचा आहे. माध्यम मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमामधून तुम्ही परीक्षा देऊ शकता. वेळ 1 तास, म्हणजेच आपण लिहू तिथे 60 मिनिटे एवढा वेळ आहे तुमच्याकडे. आणि वस्तुनिष्ठ जी काही आपली MCQ आहे, MCQ त्याच्यावर हा आधारित पेपर असणार आहे. याच्यासाठी 1/4 निगेटिव्हिटी असणार आहे. हा घटक तुम्हाला माहित आहे. आणि इतर काही सूचना आहेत. आणि 2-2 गुण करायचे नाहीत. तर ही नकारात्मक गुण पद्धती कशी काम करेल याची एक माहिती इथे दिलेली आहे. आता आपण अभ्यासक्रमाकडे जाऊया. सगळ्यात महत्वाचा घटक, तुम्ही या चॅनलला नवीन आला असाल मित्रांनो तर सगळ्यात पहिले सबस्क्राईब करून घ्या, त्याच्यानंतर लाईक करा. हे चॅनल आपले जे काही मित्र ग्रुप C चा फॉर्म भरलाय आणि तयारी करणार आहेत किंवा अजून कोणाचा फॉर्म भरायचा राहिलाय, कारण तारीख वाढवली आहे आयोगाने 31 जुलै, म्हणजे आज आपण किती तारीख आहे
तर इथे तुम्हाला दिसू शकते आज आहे 21 जुलै. तर आज आपल्याकडे अजून 10 दिवस आहेत फॉर्म भरण्यासाठी. आणि तुम्हाला तुमच्या काही डाऊट्स क्युरीज वगैरे असतील तर ते कमेंटमध्ये करा. कारण शेवटी मी तुमच्यासाठी सिरीज लॉन्च करतोय. त्या सिरीजचं नाव पण फार इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. तर आपण आता सिलेबसला हे करूया. आपण तुम्हाला ते लाईक कमेंट शेअर तर करायचेच आहे मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही लाईक केला असेल आतापर्यंत मी असा अंदाज करतो. आणि आपण आता अभ्यासक्रमाला सॉल्व्ह करूया. म्हणजे अभ्यासक्रम काय तो पाहूया. पहिले आहे सामान्य क्षमता चाचणी, ज्याला आपण जनरल ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणूया. त्याच्यामध्ये आपल्याला इतिहास हा घटक पाहायचा आहे. भारताचा आधुनिक इतिहास विशेषतः महाराष्ट्रासहित. तर हा आपल्याला घटक पाहायचा आहे. सॉरी मित्रांनो, माफ करा, आपल्याला हायलाइटर घ्यायचं होतं. तर भारताचा हा आधुनिक इतिहास आहे जो आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा विशेष इतिहास या संदर्भाशी सुद्धा पाहायचा आहे. त्याच्यानंतरचा घटक आहे पूर्व परीक्षेसाठी, तो म्हणजे भूगोल. भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान विभाग, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरी, नद्या, उद्योगधंदे इत्यादी पाहायचे आहेत. पुढचा घटक आहे तो म्हणजे अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था घटक पाहायचा आपल्याला आणि शासकीय अर्थव्यवस्था हा सुद्धा घटक पाहायचा आहे. तर आता आपण दोघांमध्ये काय फरक आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, ज्याला आपण जीडीपी वगैरे म्हणतो, त्याच्यानंतर शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, आरबीआय असतील किंवा ज्या काही दुसऱ्या बँका असतील, अनुसूचित बँका, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती हा याच्यामध्ये आहे. आणि शासकीयमध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण आणि इत्यादी. त्याच्यानंतर चालू घडामोडी, ज्याला आपण करंट अफेअर्स असं सुद्धा म्हणतो किंवा करंट इश्यूज हे सुद्धा म्हणू शकतो, तर तो पाहायचा आहे. त्याच्यामध्ये दोन घटक आहेत मित्रांनो पाहताना, जागतिक म्हणजेच भारत पण याच्यामध्ये आला आणि सोबत महाराष्ट्रासह भारतातील. तर इथं आपल्याला वर्ल्ड लेवलचं करंट अफेअर्स, भारताच्या लेवलचं, नॅशनल लेवलचं आणि स्टेट लेवलचं म्हणजे महाराष्ट्राचं करंट अफेअर्स पाहायचं आहे. पुढे आहे राज्यशास्त्र. आता यांनी इथे मला काही एक्सप्लेन केलेलं नाही, तर आपल्याला राज्यशास्त्र हा घटक थोडा व्यवस्थित करणार भाग आहे. पुढचा घटक आहे सामान्य विज्ञान, जनरल सायन्स. सामान्य विज्ञान हा घटक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, त्याला आपण प्राणीशास्त्र, बॉटनी आणि आरोग्यशास्त्र असे 5 घटक आहेत. त्याच्यानंतर अंकगणित, मॅथमॅटिक्स ज्याला आपण म्हणू शकतो. तर याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी हे घटक पाहिजे. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे बुद्धिमापन चाचणी. बुद्धिमापन चाचणी याच्यामध्ये आपल्याला उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे बघायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमची डिसिजन मेकिंगची प्रोसेस तुम्हाला द्यायची आहे. तुमची जनरल ऍप्टिट्यूड टेस्ट किंवा आपण बुद्धिमत्ता चाचणी ज्याला म्हणतो आपण, ज्याला आपण मॅट म्हणतो, मेंटल ॲबिलिटी टेस्ट. जनरल ऍप्टिट्यूड टेस्ट नाही, सॉरी मित्रांनो, मॅट, मेंटल ॲबिलिटी टेस्ट हा तुमचा इथे चेक केला जाणार आहे. तर हा होता पूर्व परीक्षेचा पूर्ण सिलेबस. तुमच्या आता स्क्रीनवर दिसेल तुम्हाला हा पूर्ण सिलेबस पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारा आहे. तर आपण आता इथून काही गोष्टी क्लिअर करूया, पण तुम्हाला थोडंसं क्लिअर पाहता येईल. यस, तर आपण पूर्व परीक्षेचा सिलेबस पाहिलेला आहे. आता आपण मुख्य परीक्षा या घटकाकडे वळूया. आता मी दोन्ही सिलेबस सोबत दाखवण्याचं एकच कारण आहे मित्रांनो, ते म्हणजे पूर्व आणि मुख्य परीक्षेमधले असलेलं अंतर फार कमी आहे. तर आपल्याला सिलेबस करणं खूप गरजेचं होतं. पूर्व परीक्षा झालेलं आहे. आता आपण मुख्य परीक्षा गट क या भागातीलच सिलेबस पाहणार आहोत. तर इथे आपल्याला 2 पेपर आहेत, तुमच्या स्क्रीनवर दिसतील. पेपर 1 आहे तो 200 गुणांसाठी, पेपर 2 तो ही 200 गुणांसाठी. एकूण परीक्षा ही 400 गुणांची असणार आहे. आता पेपर 1 मध्ये मराठी हा घटक आहे, सोबतच इंग्रजी ह्या भाषा विषयाचे आहेत. त्याचा 50 प्रश्न, 100 गुण, म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी आपण 2 गुण असं करूया. इंटू 2 केलं तर 100 येऊन जाईल. मराठीसाठी 12वीचा दर्जा आहे, पण इंग्रजीसाठी मात्र पदवी हा दर्जा आहे. तुम्हाला हे लक्षात घ्यायचं. मराठी माध्यम मराठीचं असेल, इंग्लिश 1 तास म्हणजेच 60 मिनिटे एवढा वेळ आहे आपल्याकडे. आणि MCQ बेसच ही एक्झाम असणार आहे. पुढे आहे सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी. 100 प्रश्न गुणिले 2 केले तर 200 मार्क्स. पदवी हा दर्जा आहे. माध्यम मराठी आणि इंग्रजी, वेळ 1 तास. आणि अगेन MCQ हा असणार आहे. नकारात्मक गुण पद्धती सेम जेवढी प्रिलिम्सला होती 1/4 तेवढीच असणार आहे, किंवा 25% म्हणू शकतो, पण तेवढीच आहे, त्याच्यात काही बदल नाही. आता आपण अभ्यासक्रम पाहूया. पहिला पेपर आहे पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी या विषयामध्ये खालील घटक. मराठीमध्ये काय, सर्वसामान्य शब्दग्रह ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी म्हणूया, सेमच आहे. वाक्यरचना इंग्लिशमध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर, व्याकरण त्याला आपण ग्रामर म्हणतो, म्हणी आणि वाक्प्रचार, यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग त्यांच्या अर्थासहित म्हणी आणि वाक्प्रचार, तसेच उपयोग
आणि उतार्यावर प्रश्न आणि कॉम्प्रेन्शन म्हणजे एक्झॅक्टली मराठी आणि इंग्लिशचा सिलेबस तो सेम असणार आहे. कुठले कुठले घटक आहेत? एक आहे आपल्याला सर्वसामान्य शब्दग्रह, ज्याला आपण कॉमन व्होकॅब्युलरी म्हणतो, वाक्यरचना, सेंटेन्स स्ट्रक्चर, त्याच्यानंतर व्याकरण, ग्रामर, मराठी म्हणी, वाक्प्रचार, त्यांचा अर्थ आणि उपयोग, तसंच यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग. पुढचा आहे उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे, कॉम्प्रेन्शन ऑफ द पॅसेज. हा आपला पेपर 1 चा सिलेबस होता. आता आपण पेपर 2 कडे जाऊया. हे बघा मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 मधला जो पेपर 2 आहे मुख्य परीक्षेचा आणि जो तुमचा पूर्व परीक्षेचा पेपर आहे तो बऱ्यापैकी सेमच आहे. फक्त पेपर 2 ला जी डिफिकल्टी लेवल आहे, काठिण्य पातळी ती थोडी वाढवली जाते. काठिण्य पातळी वाढते किंवा टफ होतो थोडासा पेपर, आपण असं म्हणू. त्याच्यानंतर इथे परत सामान्य बुद्धिमापन आणि आकलन आहे. उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो हे चेक करायचं आहे. जे पूर्व परीक्षेला होतं चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्रातील सेम ॲज इट इज जे पूर्व परीक्षेला होतं तेच, सांख्यिकी आणि अंकगणित सेम पूर्व परीक्षेला होतं. आता इथे एक घटक वाटतो तो म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम 2005, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 ॲज अपडेटेड म्हणजे लेटेस्ट सुद्धा करायचं आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा जो काय आहे ते तुम्हाला करायचे आहे, ते मुख्य परीक्षेसाठी आहे. पुढे भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि विधिमंडळ इत्यादी. त्याच्यामध्ये हा घटक दिलेला आहे मूलभूत हक्क, त्याच्यानंतर निधर्मी राज्य म्हणजे धर्मनिरपेक्षता, मूलभूत हक्क, कर्तव्य, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे, त्याच्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड. यावर्षी युनिफॉर्म सिव्हिल कोडवर 100% प्रश्न येईल मित्रांनो, करून जा. कारण महाराष्ट्र सरकारनं न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली UCC हा कायदा लागू करण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे. तर 100% युनिफॉर्म सिव्हिल कोडवर प्रश्नाचे चान्सेस आहेत म्हणजे आहेत. तर त्याच्यानंतर मग न्यायसुधार, न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, त्यांचे कर्तव्य, अधिकार इत्यादी आहेत. तर हे तुम्हाला करायचं आहे. पुढे भारताचा आधुनिक विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, याच्यामध्ये सामाजिक व आर्थिक जागृती 1885 पासून पुढे 1947 पर्यंत महाराष्ट्रातल्या व्यक्तींचे कार्य, महत्वाचे जे काही व्यक्ती वगैरे होत्या, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्वी भारतातील जनजागृती वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी, नॅशनल इंडियन मुवमेंट. बरोबर. पुढचा घटक आहे भारत व महाराष्ट्राचा भूगोल. आपल्याला आता भूगोल व्यवस्थित करणे. इथे फिजिकल भूगोल आहे म्हणजे भौतिक भूगोल आहे. त्याच्यानंतर फिजिओग्राफिक विभाग वगैरे करायचे, क्लायमेट हवामानशास्त्र आहे, त्याच्यामध्ये पर्जन्य, तापमान इत्यादी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नद्या, पर्वत, पठार हे आपण पूर्व परीक्षेला बघितले. भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग हे सगळं करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लोकसंख्या, कारण सामाजिक भूगोलचा भाग आहे, लोकसंख्या वगैरे करायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचे उगम, सोर्सेस, कारण मायग्रेशनवर प्रश्न येतोय. इष्टस्थानावरील डेस्टिनेशन काय, त्याचे परिणाम करतात, ग्रामीण वस्ती आणि तांडे हा घटक करून चला मित्रांनो. ग्रामीण वस्त्यावर प्रश्न येतात मुख्य परीक्षेला, झोपडपट्टी आणि त्यांचे प्रश्न. त्याच्यानंतर याच्यातच एक उपघटक आहे तो म्हणजे पर्यावरण. आता पर्यावरण नॉर्मली आपण करत नाही, तुम्हाला खरं सांगतो मी, पर्यावरणाचे विथ प्रूफ काय काय घटक आहेत. 11वीचं पर्यावरणाचं पुस्तकाचं मी पुस्तक पण सांगतो तुम्हाला. 11वी + 12वी सफिशियंट आहे तुमच्यासाठी, जास्त हायर लेवलचं नको, कारण प्रश्न येतात 1 ते 2. त्याच्यासाठी आपला वेळ किती द्यायचा, कारण आपल्याकडे आता वेळेचं शॉर्टेज आहे, त्याच्यामुळे थोडं स्मार्ट प्रिपरेशन करायचं आहे. मग तुम्ही याच्यासाठी PYQs बेस्ट सोर्स आहे तुमचा, तो आहे तो म्हणजे PYQs. तर आता आपण पुढच्या घटकाकडे जाऊया, तो म्हणजे सामान्य. पर्यावरणामध्ये काय नाही, पर्यावरणीय विकास, नैसर्गिक साधन संपत्ती, विशेषतः वनसंधारण वगैरे. त्याच्यानंतर प्रदूषण आहे, पर्यावरणावर सोबत असलेले आणि राष्ट्र आणि जागतिक पातळीवर काय केलेल्या संघटना, जसं की आपण काय म्हणू शकतो, कुठली संघटना आहे, IUCN आहे, त्याच्यानंतर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, वर्ल्ड वाईड फंड आहे, तर इत्यादी एक्सेट्रा अशा काही संस्था आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. सामान्य विज्ञान, तिथेच फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि बॉटनी, झोलॉजी आणि बॉटनी हे होतं. आता इथे तुमचा हायजीन जो पूर्व परीक्षेला घटक होता, आपण इथे विज्ञानात पाहू शकतो, जो पूर्व परीक्षेला घटक होता शेवटचा, विज्ञानामध्ये कुठला घटक होता, आरोग्यशास्त्र, हायजीन. हा आता सेपरेट मेन्शन नाही, पण तो तुम्हाला परीक्षेला करणं गरजेचं आहे. आता इथे काही घटक वाटतात ते म्हणजे कुठले कुठले, रिमोट सेन्सिंग, त्याच्यानंतर एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम GIS, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम आणि त्याचे ऍप्लिकेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ICT, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी, हा सुद्धा घटक तुम्हाला करायचा आहे. या 2 घटकांवर एकूण 8 प्रश्न येतात मित्रांनो. तर 8 प्रश्न म्हणजे टोटल 16 मार्क्स. तर हा घटक सुद्धा महत्वाचा आहे, कारण मेन्सला मार्क्स पडणं फार गरजेचं आहे. 1-1 मार्कानं पोस्ट जाते डायरेक्ट, कारण ते इंटरव्ह्यू नाही, डायरेक्ट पोस्ट आहे. तर थोडं सिरियस बना आपल्या प्रिपरेशन लागून, कारण वेळ आपल्याकडे 6 महिने, 6 महिन्यात ही सगळी प्रोसेस खतम होणार आहे.
6 महिन्यात तुमचा पेपर झालेला असेल त्याच्यानंतर मग आयोगावर डिपेंड असेल की केव्हा रिझल्ट लावायचा आणि कधी पोस्टिंग्स अलॉट करायच्या. तुमच्याकडे प्रिलिमसाठी 4 महिने, मुख्यसाठी 2 महिने, टोटल 6 महिने आहेत. तुम्हाला अगदी काळजीपूर्वक हे 6 महिने प्लॅन करायचे आहेत. पुढचा घटक असणार आहे तो म्हणजे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थामध्ये समग्र अर्थशास्त्र आणि दुसरा घटक आहे तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. याच्यामध्ये समग्र अर्थशास्त्र, आर्थिक विकास, वृद्धी, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल हे घटक करायचे आहेत. आणि इकडे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे काय आव्हाने आहेत, कुठल्या आर्थिक सुधारणा झाल्या होत्या, जसं की 1991 आपण LPG धोरण घेतलेलं होतं, तर त्या सुधारणा आहे. भारतीय शेती आणि ग्रामीण विकास. शेती हा घटक आपल्याला भूगोल आणि अर्थशास्त्र या दोन्ही घटकात बघायचा आहे, पण बघण्याच्या डायमेन्शन्स, बघण्याचे काय अँगल आहेत ते चेंज होतात. त्याच्यानंतर सहकार, मौद्रिक धोरण आणि वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स आणि वित्तीय संस्था कुठल्या आहेत, उद्योग आणि सेवा हा पूर्व परीक्षेला घटक होता. पायाभूत सुविधांचा विकास हा पूर्व आणि मुख्यला कॉमन आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हा घटक सुद्धा महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये परत महाराष्ट्राचं तुम्हाला बजेट बघायचं आहे, कारण प्रश्न ॲज इट इज आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे, ज्याला आपण आर्थिक पाहणी अहवाल म्हणतो. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या योजना वेगवेगळ्या, कारण दरवर्षी योजना प्रश्न आता महाराष्ट्राचेच नाही तर तुम्हाला भारताची योजना, भारताचं बजेट, भारताचं आर्थिक सर्वेक्षण सर्व काही करायचं आहे. तर हा आपला कम्प्लीट पूर्व आणि मुख्यचा सिलेबस होता. आता आपला घटक राहिलाय तो म्हणजे वेळेचं नियोजन कसं करायचं. कारण जर तुम्ही बघितलं असाल डेट्स, तर आपल्याकडे आता पूर्व परीक्षेसाठी 4 महिने राहिले. मी पुन्हा सांगतोय, मुख्यसाठी 2, टोटल 6 महिने. तर ते फक्त 2 महिन्यात मुख्य परीक्षा होणे हे फार कठीण आहे, थोडंसं प्रश्नचिन्ह आहे. तर तुम्ही आता पूर्व परीक्षा प्लस मुख्य याच्यात जो काही कॉमन घटक आहे, कॉमन घटक जो काही आहे तो तुम्हाला आता एक सोबत प्रिपेअर करायचा आहे, एक साथ प्रिपेअर करायचा आहे, एक साथ तयार करायचा आहे. तुम्हाला एक साथ तयार करायचा आहे. जर तुम्ही हे करण्यासाठी फेल ठरलात, तुम्ही जर हा घटक करण्यात फेल झालात तर तुम्ही एक्झाम मध्ये सुद्धा फेल होण्याचे चान्सेस आहेत. मी भीती नाही घालत आहे मित्रांनो. आज आपल्याकडे 6 महिने आपण स्टेप बाय स्टेप्स गेलो तर हा घटक कम्प्लिटली पॉसिबल आहे. 6 महिन्यात तुमच्याकडे रिझल्ट असेल, कारण खूप जास्त जागा आहेत मित्रांनो. जागा बघसाल तर खूप जास्त, जवळपास 2000 प्लस जागा आहेत. आणि पुढच्या वर्षीपासून मात्र CBT एक्झाम होणार. त्यांनी ते सांगितले CBT कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे 2027 पासून. याच वर्षी होणार होती, पण मुलांनी जे काही आंदोलन वगैरे केले, जागा बघसाल तर 2619 जागा आहेत. 2619 खूप मोठी ऍड आहे असं म्हणूया आपण. कारण जेव्हा ऑनलाईन होतील तर त्यावेळेस बऱ्याच पद्धतीचे मुलांमध्ये काय म्हणतो आपण डाऊट्स होते. प्रॅक्टिस कशी करायची ऑनलाईनची, शिफ्ट नुसार कसं जाईल, निगेटिव्ह मार्किंग कशी काम करेल, नॉर्मलायझेशन कसं होईल, तर हे सारे काही डाऊट्स होते. तर आपल्याला आता फक्त 1 वर्ष भेटले, त्या संधीचं सोनं करा मित्रांनो. एक मार्क महत्वाचा आहे. जे 4 आणि 6 महिने कम्प्लिटली तुम्हाला हे करायचं आहे एकदम. कारण जो घटक तुम्हाला पूर्व आणि मुख्यला कॉमन आहे तो घटक तुम्हाला फक्त आता प्रिलिम्स या पॉईंट ऑफ व्ह्यू न बघता पूर्व आणि मुख्य दोन्ही पद्धतीने करायचं आहे. आणि मी म्हणतो जर या 2 महिन्यामध्ये आता जे आपले मधले 2 महिने आहेत मुख्यचे, तर याची जे लँग्वेजचा पेपर आहे, भाषा आहे, ते सुद्धा तुम्ही आतापासूनच करायला लागा. कुठली तरी एक पेपर कव्हर करून ठेवा. एक तर मराठीचा करा किंवा इंग्रजीचा करा. कुठला तरी एक पेपर तुमचा आताच कव्हर झालेला असावा. फक्त पुढच्या पेपरला एखादा पेपर आणि रिव्हिजन करा. यांच्यासाठी बेस्ट आहे तो म्हणजे PYQs. आता तुम्ही GSच्या पेपरसाठी करायचे आणि लँग्वेज. दिवसाचे कमीत कमी तुमचा 1 तास एक पेपर या पेपरनं करायचं आहे. म्हणजे 1 तास लँग्वेजच्या पेपरचे PYQs करा, 1 तास GSच्या पेपरचे PYQs अनालिसिस करा तुम्ही मित्रांनो. कारण ॲज इट इज प्रश्न रिपीट होतात कधी कधी, कारण लँग्वेज वगैरेचे व्याकरणामधले समानार्थी, विरुद्धार्थी असतील, वाक्प्रचार, म्हणी असतील. आणि एक घटक नक्की करा मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही PYQ अनालिसिस करता त्यावेळेस एक घटक तुम्हाला करायचा आहे. जे ऑप्शन आहेत ना, अदर ऑप्शन, उत्तर सोडून जे काही ऑप्शन असतात उरतात, ते ऑप्शनल काय आहेत यांच्यावर थोडं काम करा. जे काही ऑप्शन आहेत ना, हे ऑप्शन काय आहे, जे एक आता 4 ऑप्शन असतात, कुठले तरी उत्तर निघतं. जे काही उरलेले 3 ऑप्शन असतील, उरलेले जे काही 3 ऑप्शन असतील, ते 3 ऑप्शन तुम्हाला काय आहेत
मग ही म्हण आहे तर या म्हणीचा अर्थ काय होता किंवा याच्या समानार्थी म्हण कुठली आहे, कारण कधी कधी एक म्हण देतात आणि तिच्या समानार्थाची म्हण ओळखायला सांगतात किंवा जोड्या लावामध्ये येऊ शकतो, तर ते करायचं आहे. खास करून हे तुम्हाला ओकॅबलरीला खूप जास्त फायदा होईल या घटकाचा, तुमचे ओकॅब पण एकदम स्ट्रॉंग बनेल, तर ते तुम्हाला करायचं आहे. तर आता सोर्सेस कुठले कुठले आहेत आपण परीक्षेसाठी ते सुद्धा पाहूया. सोर्सेस कुठले कुठले असेल तर 11वीचं जुनं पुस्तक इतिहासासाठी, 11वी इतिहास पुस्तक जुने प्लस नवीन, पण नवीन मधला जो काही प्राचीन मध्ययुगीन आहे तो काढा, आणि गाठाळ सरांचं पुस्तक, सोबतच आपलं समाधान महाजन. भूगोल, भूगोलसाठी सौदी सरांचं पुस्तक प्लस स्टेट बोर्ड. मित्रांनो स्टेट बोर्ड मधून ऍज इट इज प्रश्न आहेत, प्लीज हलक्यात घेऊ नका. स्टेट बोर्डला ऍज इट इज प्रश्न आहेत. भूगोल झाला, इतिहास झाला. आता अर्थशास्त्र, अर्थशास्त्रासाठी मी एकच पुस्तक सांगतो, किरण देसले सरांचं. किरण देसले सरांचं पुस्तक करा, आणि जर जमलंच तर 11वी प्लस 12वी स्टेट बोर्ड. स्टेट बोर्ड का म्हणतो, ऍज इट इज लाईन मधून प्रश्न आहेत मित्रांनो, लाईन मधून. मी एक वेगळा व्हिडिओज घेऊन येईल की प्रूफ विथ प्रूफ प्रश्न आणि ते स्टेट बोर्ड मधून कसे कसे प्रश्न आलेले आहेत, फक्त स्टेट बोर्ड कसं वाचायचं हे सुद्धा कळायला पाहिजे. त्याच्यानंतर राज्यशास्त्र, राज्यशास्त्रासाठी मित्रांनो तुम्ही आपण एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे, एम लक्ष्मीकांत, आणि सोबतच तुम्हाला पंचायत राज, पंचायत राज या पुस्तकावरचं करायचं आहे. किशोर लवटे सरांचं तुम्ही पंचायत राजचं पुस्तक प्रेफर करू शकता. त्याच्यानंतर विज्ञान, विज्ञानासाठी तुम्ही म्हणेल स्टेट बोर्ड, माफ करा स्टेट बोर्ड 6वी पासून ते 12वी पर्यंत. आता 11वी आणि 12वीचं बायोलॉजी असं फक्त मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये दोन्ही मध्ये पुस्तक आहेत, आज इट इज प्रश्न पडतात. आणि जर हे होत नसेल तर कुठले एक रेफरन्स बुक जे मार्केटमध्ये चांगलं आहे तर ते वाचू शकता. आणि आता नंतरचा घटक राहिला तो म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडीला तुम्ही मंथली मॅगझिन प्रेफर करत असाल, मंथली मासिक वाचत असेल तर ते वाचा. त्याच्यानंतर मग एक वार्षिक येते की ते वाचा, कुठलेही वाचा. आता मोस्ट ऑफ द मुलं सिम्प्लिफाईड वाचतात, सिम्प्लिफाईडचा वाचा. तुम्ही जर पृथ्वी परिक्रमा करत असाल तर पृथ्वी परिक्रमा करा. जे करताय तो सोर्स ठेवा, आता बदलू नका परीक्षेच्या 2-4 महिन्या अगोदर. जो तुमचा सोर्स आहे तो ठेवा, आणि जर शक्य असेल ना तर न्यूजपेपर वापरा, न्यूजपेपर वाचत चला. गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स, गव्हर्नमेंटच्या वेबसाईट, योजना इत्यादी वाचा मित्रांनो. तर हा काय होता, आता थोडंफार आपण याच्यामध्ये इतर घटक सुद्धा पाहिलेले आहेत. कुठला विषय राहिला का, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान वगैरे झालेला आहे. हा, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र वगैरे. आता गणित, गणितासाठी बेस्ट मटेरियल असेल तुमचं ते म्हणजे PYQs. तेच ते सॉल्व्ह करा, सॉल्व्ह करा, रिपीट बार बार, जेवढे शक्य आहे तेवढे सॉल्व्ह करा, रिपीट करा. कुठले कुठले सॉल्व्ह करा तुम्ही, ग्रुप बी चे, सी चे, राज्यसेवेचा जो सिसॅटचा पेपर आहे, राज्यसेवेचा जो सिसॅटचा पेपर आहे तिथले सॉल्व्ह करा, ग्रुप बी आणि ग्रुप सी. ग्रुप बी आणि ग्रुप सी चे आलेले प्रश्न सॉल्व्ह करा, थोडे व्हॅल्यूज ठेवून ट्राय करा आणि ट्रिक्स वगैरे करा, थोडी स्पीड वाढवा. तर तुम्हाला एवढं सगळं केलं तर 100% तुम्ही 55 प्लसचं टार्गेट ठेवून चालायचं आहे प्रिलिम्सला. मिनिमम ॲव्हरेज सांगतोय मी, कारण जागा खूप जास्त आहेत, कट ऑफ थोडा कमी लागू शकतो. आता पेपरवर पण डिफिकल्टी आहे, तर तुम्हाला 55 प्लस एवढा ठेवायचा आहे प्रिलिम्सचा, आणि मेन्सला मात्र 260 प्लस एवढं टार्गेट ठेवून उतरायचंच आहे. 260 म्हणा, मी तर म्हणेल 280 पण म्हणा. 280 प्लसचं टार्गेट ठेवा. कट ऑफ 230 240 किती गेला काही नाही, आपलं टार्गेट सेट करा की मला मिनिमम 280 270 घ्यायचे आहे. एवढं जर तुमचं टार्गेट सेट असेल आणि हे तुमचं जर क्लिअर असेल तर तुम्ही करू शकता.
हे बघा, हे माझ्याकडून दिलेली बुकलिस्ट आहे. बुकलिस्ट प्रत्येकाची थोडी वेगळी फार असू शकते किंवा थोडेफार चेंजेस होऊ शकतात, तर त्याच्याबद्दल वाद नाही. तो प्रत्येकाच्या आपापल्या अभ्यास करण्याची पद्धत आहे. अभ्यास करण्याची एक काय म्हणतो आपण मेथड असते, वाचण्याची पद्धत असते, तर तिला अनुसरून तुम्ही चेंजेस करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर आता हे होते घटक. तुम्हाला तारखा कळलेल्या आहेत परीक्षांच्या, तुम्हाला वेळेचं नियोजन सुद्धा करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला प्री आणि मेन्सचा सिलेबस सुद्धा आपण इथं सांगितलेला आहे. तर बघू शकता एक्झाम पॅटर्न आहे. आणि हा सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे हे तुमचं शेवटचं वर्ष असेल मित्रांनो, आपलं पेपर पेन पे आणि पेपरवाला. कारण पुढच्या वर्षी आयोगाने सांगितलं 1 वर्ष आम्ही ढकललंय, त्याच्यानंतर ती कोणत्याही परिस्थितीत आम्ही पुढे ढकलणार नाही असं आयोगाने आता तर क्लिअर केलेलं आहे आणि आपण त्याला फायनल म्हणूनच चालूया. तर बेस्ट ऑफ लक तुमच्या प्रिपरेशनसाठी. एक्झाम वगैरे तुम्ही देतच राहा. आता राहिला होता तो एक घटक, तो म्हणजे आपलं हे युट्यूबचं चॅनल आहे स्टडीफाय प्रेप MPSC UPSC बाय अभिजित, हे माझं नाव आहे मित्रांनो, जे दिसत असेल बाय अभिजित. आपण एक क्रांती घडवणार जे बदल घडवणार आहे. तर तुम्हाला या क्रांतीमध्ये सामील व्हायचं आहे. याच्यासाठी आपण एक प्रोग्राम आणणार आहोत, मी तुम्हाला म्हणलं होतं. त्या प्रोग्रामचं नावच आहे CBI. आता हे CBI काय भानगड आहे, जे सरकार दुसऱ्यांच्या मागे लावते ती नाही. C म्हणजे कंबाईन, B म्हणजे बूस्टर आणि I म्हणजे इनिशिएटिव्ह. कंबाईन, बूस्टर, इनिशिएटिव्ह, CBI. तर MPSC CBI आपण आणणार आहोत. इथून पुढे कंबाईनसाठी जे जे काही महत्त्वाचे टॉपिक्स वाटतात ते मी तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून एक छोटे 15-20 मिनिटाचे व्हिडिओ घेऊन सांगत राहील की तुम्ही हे टॉपिक्स कव्हर करत चाल, हे टॉपिक्स कव्हर करा, कुठे न्यूजमध्ये होते, कुठे नव्हते, काय होते काय नाही, तर सगळं सांगणार आहे. तर हे आपलं चॅनल आहे, या चॅनलला नक्की लाईक करा मित्रांनो, शेअर करा आपल्या मित्रांसोबत जे मित्र फॉर्म भरणार आहेत. सोबतच तुमच्या प्रिपरेशनचे जे काही डाऊट असतील तर ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि या सर्वांसाठी तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर तुम्ही याला सबस्क्राईब करा, या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे जे काही डाऊट्स वगैरे असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर हे आपलं चॅनल आहे, तर या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका, कारण तुमचं एक लाईक आमच्यासाठी फार मोठ्या मोटिवेशनचं काम करते. तर धन्यवाद मित्रांनो, मी आता जास्त वेळ घेत नाही, तर आपण ते थांबूया. परत मी पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला एक क्रांती घडवायची आहे जी बदल घडवणार आहे. तर या क्रांतीचा भाग बना मित्रांनो आणि आपले यश संपादन करण्यामध्ये सगळ्या पद्धतीनं तुम्ही तुमची मेहनत लावून टाका. सगळ्या पद्धतीनं एक बिग पुश द्यायचा आहे तुम्हाला आणि तुमची जी आयुष्याची मशाल आहे ती सदैव पेटत ठेवायची आहे तुम्हाला. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.